गोगलगाईचा प्रादुर्भाव पावसाळ्यातच जास्त होतो. मला हा व्हिडिओ का करण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. 1-2-3 शेतकऱ्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं की गोगलगाईला पर्याय काय. गोगलगाई कधी होते, जर समजा तुम्ही तरकारी पीक घेत असाल आणि मल्चिंग पेपर हाताळला असाल 25 मायक्रॉन किंवा 30 मायक्रॉन हाताळला असेल, त्याच्या अगोदर एक पीक घेतलेलं असेल, त्याच्यानंतर तुम्ही ते पीक काढून पुन्हा त्याच मल्चिंग पेपरवर दुसरं पीक घेत असाल, टमाटो काकडी असेल किंवा अन्य कुठलं तरकारीचं पीक घेत असाल, तर गोगलगाईचा त्रास नवीन रोपं लावलेला होतो. ते गोगलगाई तिथल्या तिथंच कट करते. आता त्या कमेंटला माझा हा व्हिडिओ आहे बघा. त्या शेतकऱ्यांना गोगलगाईला एक चांगला पर्याय आहे की गुळाच्या पाण्यामध्ये अशी बारदानं भिजवून ठिकठिकाणी जर ठेवली तर ते गोगलगाई तिथं जमा होते आणि त्या वेचून मग तुम्ही रॉकेल डिझेल किंवा पेट्रोलमध्ये जरी त्या वेचून टाकल्या का म्हणजे पाटीत, तर त्या मरतात. हा झाला साधा आणि सरळ सोपा उपाय. आणि तुम्हाला रासायनिक कीटकनाशकाची जर उपाययोजना करायची असेल तर स्नेल किल नावाचं, स्नेल म्हणजे गोगलगाय, किल म्हणजे औषध. आता स्नेल किल म्हणजे एक प्रकारच्या गोळ्या मिळतात मार्केटमध्ये. त्या गोळ्या पण टाकताना कशा टाकायच्या येतात, त्या गोळ्या चेचायच्या येतात आणि भात शिजवून घ्यायचा आहे आणि भातात त्या मिक्स करायच्या आहेत. आणि प्रत्येक झाडाच्या बोच्याला जिथं आपण मल्चिंग पेपर होल पाडलेलं असतं तिथं थोडा थोडा तो भात किंवा पोहे पोहे भिजवून घ्यायचे आहेत आणि ते पोहे त्या गोळ्या चिचून त्या पोह्यामध्ये मिक्स करून ते पोहे किंवा भात या दोन्हीपैकी तुम्ही ते स्नेल किल जे औषध आहे ते टाकलं तर ते रोपं असं अचानक कट करतं. गोगलगाई पावसाळ्यात एक शंकी गोगलगाय असती आणि एक बदाम आकाराची अशी गोल असती, चपटी असते. ती आपल्याला दिसून येत नाही, ती जमिनीवर अशी सरपटणारी, तिची एक रेष अशी पांढरी उठते बघा. आणि शंकी गोगलगाय करते वर झाडावर चढून, बारीक असते शंकी गोगलगाय आणि ते पानांना असे होलं खाते, म्हणजे पान खाते. हे तुम्हाला मी 2 उपाय, एक रासायनिक प्रकारचा उपाय सांगितला आणि एक जैविक प्रकारचा उपाय सांगितला. जैविक प्रकारामध्ये तुम्हाला गोगलगाय मात्र दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी रात्रीची जर तुम्ही पोती भिजवून ठेवली, दुसऱ्या दिवशी वेचून मग ते रॉकेलमध्ये किंवा डिझेलमध्ये बुडवून मारून टाकावे लागतात. ते तुम्हाला फार त्रासच होतं. तुम्हाला कुठला पर्याय योग्य वाटतो तो बघा. मला ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केली त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे बघा.